सकाळ सकाळ मस्त तयार होऊन निघालो बाहेर. म्हणलं आज जरा काम आहे, 2-3 कामं होती. मग आयन भाऊला म्हणलं चल मला मेट्रो स्टेशनला सोड. मग आयन भाऊ म्हणला मी रिकामच टाकडा आहे, चल सोडतो. मग मेट्रो स्टेशनमध्ये माणसं कमी कुत्रीच जास्त दिसायला लागली. मग वर आलो. मग तिकीट काउंटरला पाहिलं आणि तिकीट काढलं. मग एक मजला वर गेलो रे, एक्सिलेटरनेच गेलो. मग मेट्रोमध्ये बसलो आणि निघालो. पुढं बघितलं स्टेशन इतकं भारी दिसत होतं वरनं. मग निघालो पुढं. मग सिव्हिल कोर्टला उतरलो. सिव्हिल कोर्टला उतरून मग पुढं खाली 4 मजले जायचं होतं. 4 मजले खाली जाऊन मग अंडरग्राऊंड मेट्रो होते. मग शिवाजीनगरपासून अंडरग्राऊंड मेट्रो चालू होती. मग अंडरग्राऊंड मेट्रो बघितली. मग तिकीट स्कॅन केलं. तिकीट स्कॅन केल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाहीत ते. मग स्कॅन करून बाहेर आलो. मग लिफ्ट घेतली, खाली आलो. खाली आल्यावर मग बस स्टॉपला बसलो रियानबाईची वाट बघत. रियानबाई काय आलेच नाही लवकर. मग 15-20 मिनिट बसलो. मग आले. मग काम केलं दुसरीकडं. मग कबूतर बघा तिथं गेलं तरी हालनात कबूतर. मग काम बिम केलं. मग निघालो बाहेर. हा आमच्या इकडला जुना बाजार, म्हणजे चोरीच्या सगळ्या वस्तू इथंच भेटतात. मग एका ठिकाणी बसून जेवण बिवण केलं. जेवण ते झाल्यावर रियानबाईला नमाज पडायची होती. मग मी बाहेर बसलो. रियानबाई माझा नमाज पडून आले. नमाज झाल्यावर निघालो आम्ही. हे आमच्या इकडलं मेंटल हॉस्पिटल. मग निघालो पुढं आल्यावर बघितलं तर म्हैस काकूनी सगळा रोडच ब्लॉक करून टाकला होता. मग त्या रोड ब्लॉकमधनं गर्दीतनं कसं तर निघालो घरी.